compare EMF by sum and difference method. Okay, so one negative terminal of first battery, it is connected to the positive terminal of the first battery. Then in this case I will say that the EMFs of the two batteries are added, E1 plus E2. What is the ratio? E1 plus E2. So this is called as sum method. This is nothing but what? Sum method. This is what? Sum method. ठीक आहे ना. आणि आता जेव्हा असा आहे की हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह, आणि दुसरे निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ठीक आहे ना. तर ह्या मेथडला काय म्हणणार मित्र आपण? व्हॉट इज दिस मेथड? डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स. तर इथं नेहमी आपल्याला E1 मोठा घ्यायचा असतो. सो E1 मायनस E2. ठीक आहे ना. E1 मायनस E2. अजून काय असू शकतो चान्स? अजून काय असू शकतो डिफरन्सचा? की हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. ठीक आहे ना. दिस इज ऑल्सो E1 मायनस E2. दिस इज ऑल्सो E1 मायनस E2. सो दिस इज नोन ॲज सम मेथड अँड बोथ. ह्या ज्या दोन डायग्राम काढल्या आपण, ही आणि ही, सो त्याला आपण मी काय म्हणणार आहे? E1 minus E2, that is a difference method. Sum and difference method. Okay. Sum and difference method. ठीक आहे ना. सम अँड डिफरन्स मेथड. तर ह्या अशा बॅटरीज आपल्याला पोटेन्शियोमीटरला कनेक्ट करायच्या आहे. कालची तुम्ही बघितलीच असेल, रेकॉर्डिंग बघितली असेल. चेतन बघितले ना? येस सर. हा, तेव्हा कळणार, नाही तर नाही कळणार तुम्हाला. आता काल जशी आपण एकच बॅटरी कनेक्ट केली होती की नाही, पोटेन्शियोमीटरला आपण एक बॅटरी कनेक्ट केली होती. आता इथं आपल्याला काय करायचं? पोटेन्शियोमीटरला पहिला हा सम मेथड आपल्याला अप्लाय करायचा, नंतर याला पुन्हा काढून घ्यायचा आणि ही अरेंजमेंट जोडायची, डिफरन्सची अरेंजमेंट जोडायची आपल्याला. सो दॅट इज द थिंग्स वी आर गोइंग टू डू हिअर. कळालं? सो दॅट इज द वन. First time what we will do, we will apply this connection. So E1 plus E2. After that we will apply this connection. So that is nothing but difference method. Sum and difference method. Clear? आता इथं काय करायचं आपल्याला? इथं सेम आपल्याला आता आपला जो पोटेन्शियोमीटर आहे मित्र, त्या पोटेन्शियोमीटरला आपल्याला अटॅच करायचं आहे. ठीक आहे ना. पोटेन्शियोमीटरला काय करायचं आहे आपल्याला? हे अटॅच करायचं आहे. सो दॅट इज द, हा पोटेन्शियोमीटर आहे. सो दिस इज द पोटेन्शियोमीटर. व्हॉट इज द पोटेन्शियोमीटर? येस्टरडे आय जस्ट टोल्ड यू. ते 2 दिवसापासून आपलं हे पोटेन्शियोमीटरचं सुरू आहे. व्हॉट इज दॅट? सो पोटेन्शियोमीटर म्हणजे काय? एक अशी अरेंजमेंट आहे की तिथं AB लेंथ वायर आहे. ठीक आहे ना. आणि त्या वायरला आपल्याला काय कनेक्ट करायचं आहे? त्या वायरला आपल्याला एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे, एक बॅटरी कनेक्ट करायचा आहे, आणि एक एक्सटर्नल रेजिस्टन्स रिओस्टॅट कनेक्ट करायचा आहे, एक प्लग की कनेक्ट करायचा आहे, आणि एक EMF कनेक्ट करायचा आहे, एक सेल कनेक्ट करायचा आहे. सो दॅट इज द अरेंजमेंट ऑफ पोटेन्शियोमीटर. तर असा पोटेन्शियोमीटर काढला मित्र आपण. ठीक आहे ना. सो दिस इज द पोटेन्शियोमीटर. सो हा एक पोटेन्शियोमीटर आपण ड्रॉ केला इथं. ठीक आहे ना. क्लिअर? आता हा पोटेन्शियोमीटर झाला. सो व्हॉट इज द EMF ऑफ दिस E अँड व्हॉट इज द की? इट इज अ K. हा पोटेन्शियोमीटर काढला आपण. तर हा A पॉइंट मी समजा कन्सिडर करतो आहे, आणि हा B पॉइंट आहे, कारण AB वायर असतो आपल्याकडं. AB वायर आणि प्लग की, एक सोर्स आणि रेजिस्टन्स. दिस इज द पोटेन्शियोमीटर. दिस इज द पोटेन्शियोमीटर.
आता काय करायचं याला, एक्सटर्नली आपल्याला एक सोर्स अप्लाय करायचा आहे, ठीक आहे ना. तर बॅटरी जो म्हणतोय आपण, सम अँड डिफरन्स सांगितला ना मी तुम्हाला, तो बॅटरी आपल्याला इथं कनेक्ट करायचा आहे. तर असा असं फक्त सर्किट डायग्राम तुमची फक्त मित्र व्यवस्थित जर असेल, तुम्ही ड्रॉ करू शकाल, तर त्या सर्किट डायग्राम वर सगळं काही डिपेंड आहे, ठीक आहे ना. टोटली डिपेंड्स ऑन सर्किट डायग्राम. तर ही सर्किट डायग्रामची फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, दॅट्स इट, ठीक आहे. तर याला असं गॅलॉनोमीटर कनेक्ट करूया आपण, गॅलॉनोमीटर, आणि अशी आहे सर्किट डायग्राम. आणि हा कीज आहे, त्याला कीज असं म्हणतो आपण. ओके, यस, दिसते सगळ्यांना, तुम्हाला डायग्राम दिसते ना? येस सर. हा काय आहे, जॉकी. दिस इज नथिंग बट जॉकी. आणि हा झाला तुमचा गॅलॉनोमीटर. इथं मी पॉइंटर डिफ्लेक्शन दाखवतो असं. सो दिस इज नथिंग बट गॅलॉनोमीटर. सेम मेथड आहे, फक्त इथं आपल्याला सम अँड डिफरन्स जी मेथड आहे ना, ती यूज करायची आहे, ठीक आहे ना. हा ई झाला, आणि हे दोन बॅटरी आपल्याला इथं कनेक्ट करायचे आहे, E1 आणि हा E2, अशा दोन बॅटरीज आपण कनेक्ट केल्या. कळालं? आता याला नाव देऊ आपण. दिस इज फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट, अँड दिस इज द फोर्थ पॉइंट. असे नाव दिले मी. आता कीज, हे जे बॅटरी कनेक्ट करायचे, आणि ह्या कीज झाल्या मित्र, ह्या कीज आहे सगळ्या. 4 कीज इथे यूज करतोय आपण, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, या कीज झाल्या, ठीक आहे ना. ओके, सो सम अँड कंपॅरिझन ऑफ ईएमएफ बाय सम अँड डिफरन्स मेथड. मित्र, एव्हरीथिंग विल बी सेम, ठीक आहे ना. जी काल जी मेथड बघितली आपण, सेम इथं सुद्धा आहे, नथिंग इज डिफरन्स, ठीक आहे ना. सो दिस इज नथिंग बट सम अँड डिफरन्स मेथड. सम मेथड म्हणजे काय, की ज्या बॅटरीज आहे ह्या आपल्याला अशा कनेक्ट करायच्या आहे, एकाचा निगेटिव्ह एकाचा पॉझिटिव्ह टर्मिनल, सम. आणि डिफरन्स म्हणजे काय, एकाचं निगेटिव्ह दुसऱ्याचं पण निगेटिव्ह टर्मिनल, त्याला डिफरन्स मेथड असं म्हणतो. किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सेम पोटेन्शियलचं टर्मिनल कनेक्ट जर केलं तर डिफरन्स, आणि एक प्लस एक मायनस जर असेल तर प्लस. सो दॅट इज नथिंग बट ऍडिशन. सो म्हणून त्याला, त्या मेथडला काय म्हणतो आपण, सम अँड डिफरन्स मेथड. क्लिअर मित्र? येस ऑर नो? आता काय करायचं आपल्याला, ऍज युजल हा जो के क्लोज करायचा, के क्लोज, ठीक आहे ना. सो फर्स्ट मेथड काय करू आपण, के क्लोज, के क्लोज. नंतर के क्लोज केल्यानंतर आपण काय करूया, आपल्याला आता आपल्याला ऍड करायचा आहे. तर फर्स्ट हा बघा, हा निगेटिव्ह आहे की नाही, हा निगेटिव्ह आहे. तर दुसरी बॅटरी कोणती आहे आपल्याकडे, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह मला कनेक्ट करायचं आहे मित्र. तर काय करू मी, कोणत्या कीज कनेक्ट करू सांगा मला. E1 चं निगेटिव्ह टर्मिनल पाहिजे, आणि E2 चं मला पॉझिटिव्ह टर्मिनल पाहिजे. तर कसं कनेक्ट करणार, 1 2 का 2 3 का 4 1, कसं कनेक्ट करायचं. कीज कशा कनेक्ट करायच्या मित्र, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे या बॅटरीचा. कीज कसे कनेक्ट करायचे ते सांगा मला. अरे काय शांत बसताय तुम्ही, सांगा ना. सम मेथड यूज करायची आहे मला, तर एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह जोडायचं आहे ना मला, सांगा ना मला.
कीज कोणत्या कनेक्ट करायच्या? सर 3 to 3 to कनेक्ट करायच्या. ओके ठीक आहे. तर 3 to जेव्हा कनेक्ट करू आपण, ठीक आहे, केला असा कनेक्ट केला आपण. आता बघा कसं होतं ते. ठीक आहे, हा ओपनच असणार आहे. हा ओपन झालाय की नाही? हा ओपन म्हटल्यानंतर ही आणि ही तर भेटूच नाही लागले ना. कुठं कनेक्ट होतोय आपण? हे कनेक्टच नाही होत. त्यामुळे 3 to क्लोज करून काय नाही भेटणार आपल्याला. बघा ना, तर काय करावं लागणार मग असं तुम्हाला वाटतं की असं पाहिजे मला, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असं सरळ पाहिजे मला. हा बघा, हा निगेटिव्ह टर्मिनल पहिल्याचा आणि दुसऱ्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल मला कनेक्ट पाहिजे. 1 2 सर बरोबर. 1 to 1 2 करेक्ट. 1 2 करेक्ट. बघा असा कनेक्ट केला मी. 1 2 1 2 कीज आहे हा. कीज जसा हा के आहे ना तसं कीज आहे. आता बघा, हा निगेटिव्ह टर्मिनल आलो इथं आपण 1 ला. 1 to 2 क्लोज केला. हा पॉझिटिव्ह टर्मिनल. व्हेरी गुड. 1 to 2. सो के क्लोज्ड. कनेक्ट 1 2. कनेक्ट 1 2. कनेक्ट 1 2. तर इथं काय झालं मित्र मग? सो which, yes, this is the sum method or it is a difference method? असं झालं बघा ना, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह आणि E2 चा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो E1 आणि E2. So negative terminal of the first battery, it is connected to the positive terminal of the second. So it will be added or subtracted? subtracted. Why subtracted? Here, see here, negative terminal, positive terminal. Sir Added. added sir. Added. Sum. Yes. So therefore I will write this E1 plus E2. दोन ज्या सेल आहे त्या आपण ऍड केल्या. झाल्या. आता दोन सेल ऍड झाल्या ना मित्र, कालचं जे मी तुम्हाला वर्किंग सांगितलं, सेम वर्किंग याचा असणार आहे आता. So when the two cells are added, connect the jockey. आता same, connect the jockey at different points along the wire AB till the galvanometer will show the zero deflection. Till the galvanometer will show the null deflection. असा कनेक्ट करायचा जॉकी. कळालं? आणि कनेक्ट झाल्यानंतर काय करायचं मित्र, आपल्याला जे डिस्टन्स मेजर करायचंय फ्रॉम ए पासून त्याचं डिस्टन्स मेजर करायचं आहे. सो कनेक्ट द जॉकी ॲट डिफरंट पॉइंट्स अलॉंग द वायर ए बी till the galvanometer will show the zero deflection. Suppose one point is there, so this is nothing but jockey I am writing here. Suppose one point C it is there, to which galvanometer will show the zero deflection. So measure the length AC. What is that length AC? L1. What is the length AC? L1. So therefore what is the E1 plus E2? कोण सांगताय मला? What is the E1 plus E2? KL1. Yes, absolutely correct. It is the KL1. It is the KL1. Clear मित्र, कळालं? So that is the same working. That is the same working. आता सेकंड मेथड सांगा मला. What will be the second method? बोला, काय क्लोज करायचंय, काय ओपन करायचंय ते सांगा आता. Yes. What is the second method? K closed. K तर closest असणार मित्र. K will be closed. Then इथं सांगा मला आता कसं कनेक्ट करणार. मला याचा निगेटिव्ह आणि त्याचा पण निगेटिव्ह पाहिजे. काय कनेक्ट करणार ते सांगा. E1 चा निगेटिव्ह आणि E2 चा निगेटिव्ह पाहिजे मला. Sir 1 and 4. 1 4. ऍब्सोल्युटली करेक्ट. 1 4. आणि याला हे आता काढून टाकायचं, याला डिस्कनेक्ट करायचा आणि 1 4 कनेक्ट करायचा. बघा
असा 1 4 कनेक्ट केला आपण. ठीक आहे ना. 1 4 हे बघा, निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. करेक्ट. सो कनेक्ट 1 4. आय एम रायटिंग हिअर. मित्र हे असं बघा ना, सर्किट डायग्राम सगळं आपल्याला येणार आहे. तर असं तुम्ही किती पाठांतर केलं ना, नाही येणार तुम्हाला. कनेक्ट 1 2. So what will be the diagram? So this is a negative E1. सर कनेक्ट 1 4 ना. हा कनेक्ट 1 4 केलाय ना आपण. हे काय 1 2 लिहिलं सर वरती. सॉरी इथं लिहिलं का. ओके. कनेक्ट 1 4. व्हेरी गुड. ओके. तर असं 1 1 4 कनेक्ट जर केलं तर हा निगेटिव्ह येतो आणि इथं पण निगेटिव्ह येतो असा. सो व्हॉट इज दिस? व्हॉट इज द डिफरन्स मेथड? E1 minus E2. E1 minus E2. What will be the next? Connect the jockey at different points along the wire AB till the galvanometer will show the zero deflection. जोपर्यंत गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला ते काय करायचं आहे, टच करायचं आहे जॉकी. सो सपोज D is the point. Suppose D is the point where the galvanometer shows the zero deflection. What is the next? Measure the length. Measure the length. AD. Measure AD. the length. Yes. Measure the length AD. So it is equal to L2. It is equal to L2. Then according to the potentiometer principle, then what? E1 minus E2, it is equal to what? E1 minus E2. KL2. Absolutely correct. KL2. याला equation 1 consider करतो मी, and this is nothing but equation 2. What to do now? Divide equation 1 by 2. What is next? Divide equation 1 by 2. Okay. So therefore E1 plus E2 divided by E1 minus E2. दिसतंय सगळ्यांना? Yes, it is equal to KL1 divided by KL2. K get cancel. झालं मित्र. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि E1 by E2 मध्ये लिहा बस. सो लेट मी डू द क्रॉस तर ते मल्टिप्लिकेशन. E2 पण कट होईल ना. नाही, कसं होणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. E1 L L2 प्लस E2 L2. तुमच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट दिलेलं आहे, डायरेक्ट नाही लिहायचं आपण, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. E1 L1 मायनस E2 L1 मायनस E2 L1. कळालं? आता बघा, हा E1 L2 आहे ना, इकडचा इकडं आणायचा, L2 आणायचा. ओके. E1 L2 L2 इकडचा E1 तिकडे घेऊन जायचा. यस. सो व्हॉट इज द रिमेनिंग? सो E1 L2 minus E1 L1, it is equal to minus E2 L2 आणि minus E2 L1 असं का हे करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना. आता इथं काय कॉमन निघतंय ते सांगा मला. E1 is common. So E1 is common. What is there in the bracket? L2 minus L1. It is equal to minus E2 is common. What is there in the bracket? L2 minus L1. कळालं मित्रांनो?
ओके मित्र. सो E2 L2 minus L1 it is equal to minus E2 L2 minus L1. ठीक आहे ना. तर जस्ट अ मिनिट, थोडी मला जागा नाही पुरत, त्यामुळं थोडं लिहायला हे होत आहे. तर आपण काय करू, हे कळालं तुम्हाला सगळ्यांना? सम अँड डिफरन्स मेथड कळाली? हे लिहिलंय का तुम्ही सम अँड डिफरन्सचं? येस ऑर नो? डायग्राम काढली का तुम्ही? नो सर. नो. टेक्स्ट बुक आहे ना तुमच्याकडं? यस सर. ओके ओके ओके. टेक्स्ट बुक ओपन ठेवलं तरी चालेल, तुम्ही काही हरकत नाही. ठीक आहे. तर हे तर कळालंय तुम्हाला. ठीक आहे. सो व्हॉट इज द E1 प्लस E2? See here. E1 plus E2 it is equal to KL1 and divided by E1 minus E2 divided by KL2. ठीक आहे ना. KL2 K गेट कॅन्सल. आता आपल्याला काय करायचं मित्र, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. E1 L2 ओके. E1 L2 plus E2 L2 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि E1 L1 मायनस E2 L1 कळालं? यस. नाउ Yes, sir. what is the next? What is the next? हे बघा, E2 L2 दिसतोय तुम्हाला इथं. हा E2 L2 इकडे बोलून घ्यायचं त्याला. सो देअरफॉर E2 L2 हा मायनसचा इकडे प्लस होईल, प्लस E2 L1 इट इज इक्वल टू, हा बघा, E1 L1 ॲज इट इज आणि मायनस E1 L2 त्या साईडला घेऊन गेलो मी. ठीक आहे ना. ओके. ठीक आहे. आता काय करायचं, इथून E2 आपल्याला कॉमन काढायचा. E2 इज कॉमन. व्हॉट इज देअर इन द ब्रॅकेट? L2 प्लस L1. L2 plus L1. इथं E1 कॉमन काढायचा. व्हॉट इज देअर इन द ब्रॅकेट? L1 minus L2. Yes, L1 minus L2. So therefore, what is the E1 by E2? So L2 plus L1 divided by L1 minus L2, it is equal to E1 upon E2. So this is what? Comparison of EMF of two cells. काल जो फॉर्म्युला बघितला आपण, कळालं? Yes, sir. Yes, comparison of EMF of two cells by using sum and difference method. So this is the formula. So E1 upon E2, तिथं पण आपण compare केला होता. E1 upon E2, it was L1 upon L2. And here sum and difference मध्ये काय होतं? E1 by E2, it is equal to L2 plus L1 divided by L1 minus L2. Clear? Yes or no? Yes, sir. हा. तर आता मित्र, तुम्हाला तेच सांगतोय की आता काय होतं जनरली, की आम्ही जेव्हा टीचर्स जेव्हा शिकवतात तुम्हाला तेव्हा समजतं आपल्याला, परंतु विचार करा, तुम्हाला एक 21 चॅप्टर्स आहे फिजिक्स मध्ये, सगळे एकत्र झाले ना, मग आपल्याला एवढं आठवत नाही, है ना. आठवत नाही आपल्याला, एवढं कसं आठवणार. त्यामुळं जेवढ्या टेक्निक्स आपल्याला यूज करता येईल तेवढ्या यूज करायच्या. आता मी काही असे 4 ते 5 असे चॅप्टर्स आहे की एक्झामच्या अगोदर 10 मिनिट मध्ये एका चॅप्टरची रिव्हिजन व्हायला पाहिजे, अशी प्रॅक्टिस करायची आपल्याला. ठीक आहे ना. आता तुम्ही काय करा, तुमच्याकडे टेक्स्ट बुक आहे, सिस्टमॅटिक डायग्राम काढून घ्या आणि
वर्किंग जे मी आता सांगितलं तुम्हाला, कन्स्ट्रक्शन सुद्धा आपल्या स्वतःच्या मनाने लिहायचं आहे आणि वर्किंग सुद्धा आपल्या मनानेच लिहायचं आहे. मी सांगितलं तुम्हाला कनेक्ट 1 2 कनेक्ट 1 4 या पद्धतीनं तुम्हाला वर्किंग लिहायचं आहे. ठीक आहे ना. सो गिविंग यू 20 मिनिट्स, 20 मिनिट देतो मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्हाला हे पूर्ण वर्किंग लिहून काढायचं आहे. ठीक आहे ना. मला पण काम आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला 20 मिनिट भेटत आहे. पूर्ण डायग्राम, कन्स्ट्रक्शन, वर्किंग पूर्ण लिहायचं आहे. यस. आल्यानंतर आपल्याला त्यावर डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे ना. इज दॅट क्लिअर ऑल ऑफ यू? Yes, sir. यस. गुड गुड, व्हेरी गुड. हे कळालं तुम्हाला सगळ्यांना? यस. Yes, sir. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. तुम्ही वाटलंच तर हे घेऊ शकता एक स्क्रीनशॉट, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही अवघड जाणार नाही कळायला. क्लिअर? ओके. थँक्यू व्हेरी मच. विल मीट एक्झॅक्टली 2:05 or 2:10 जास्तीत जास्त. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.